सुनील तांबे या विद्वान माणसाबद्दल किंवा करिस्मॅटिक माणसाबद्दल, एनर्जेटिक माणसाबद्दल, फिरस्त्या माणसाबद्दल, प्रज्ञावंत माणसाबद्दल, हँडसम माणसाबद्दल काय बोलावं, त्याची ओळख वेगळी कशी कशी करून द्यावी. कारण तो जळीस्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे आपल्याला दिसतो. तो वार्ताहर आहे, तो एक अतिशय चोखंदळ वाचक आहे, पर्यटक आहे, राजकीय विश्लेषक आहे, लेखक आहे, अनुवादक आहे आणि एक चांगला मित्र आहे. आणि त्याच्याशी भेटणारा प्रत्येक माणूस हा माझा जवळचा मित्र आहे. त्याचं ज्याच्याशी सूत जुळतं त्या माणसाला असं वाटतं की हा माझा जवळचा मित्र आहे. आणि तसंच प्रकारचं संभाषण आणि संवाद आणि आयुष्य पुढे त्यांचं चालत राहतं. आणि म्हणूनच मॉन्सून हे पुस्तक जेव्हा तो काम करत होता काही वर्षांपूर्वी, त्याने जी आयडियाची कल्पना मला सांगितली तेव्हा मला ती खूप आवडली. कारण पाऊस हा मुळातच माझा खूप आवडता विषय आहे, होता. आणि मी काय आपला कवीच्या, लेखकाच्या दृष्टिकोनातून पावसाकडे पाहणारा, आता हा आणखीन काय. आणि आपण अजून अनेक गाण्यांमध्ये, अनेक कवितांमध्ये, साहित्यामध्ये, चित्रपटांमध्ये पाऊस पाहिलेला आहे. आपला दृष्टिकोन वेगळा आहे. परंतु सुनील तांबे नावाचा माणूस जेव्हा एक अख्खं पुस्तक पावसावर लिहू पाहतो तेव्हा मला आठवण झाली 4-5 वर्षापूर्वी अलेक्झांडर फ्रेटर नावाचा जो लेखक होता, चेझिंग द रेन नावाचं पुस्तक ते माझ्याकडे होतं. तेव्हा मी खूप आधी वाचलेलं होतं आणि खूप इंटरेस्टिंग पुस्तक होतं. मराठीमध्ये असं पुस्तक का नाही असा प्रश्न मला पडत असताना, दरवर्षी पाऊस पडतच होता परंतु हा प्रश्न कोणाच्या डोक्यात पडत नव्हता. तो तुझा एकदाचा तुझ्या डोक्यात पडला आणि हे अतिशय सुंदर असं पुस्तक तू आम्हाला दिलेलं आहेस. त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. मला एक विचारायचं आहे की तू आधी कोण आहेस? वार्ताहर आहेस, लेखक आहेस, अनुवादक आहेस, राजकीय विश्लेषक आहेस, कोण आहेस? या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर या सगळ्या भूमिका मी या पुस्तकात निभावलेल्या आहेत. म्हणजे अनुवादक सोडून, म्हणजे काही प्रमाणात जे लोक माझ्याशी बोलले हिंदी इंग्रजीमध्ये त्याचा मी अनुवाद केला आहे, परंतु तेवढ्यापुरताच आहे. परंतु या पुस्तकामध्ये यस, वार्ताहराचं जे काम असतं तेही दिसतं, अनुवादकाचंही आहे, लेखकाचंही आहे. म्हणजे सगळीच अंग तू ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे स्वतःचा पुरेपूर वापर तू याच्यामध्ये करून घेतलेला आहे. पण हे अशा प्रकारचं पुस्तक मराठीत यायला पाहिजे. तुला म्हणजे मुळात पाऊस आवडतो की तो आवडून घेतलास की तू एखादा PhDचा प्रबंध असावा आणि गाईड घ्यावा, तसा तू वेगवेगळ्या प्रदेशात गेलास, वेगवेगळ्या लोकांना भेटलास? ते बीज नेमकं पडलं ते नेमकं केव्हा? पावसावर आपण एक असा प्रबंध लिहावा ज्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी असतील आणि कितीतरी अशा गोष्टी आहेत जे पावसाशी संबंधित आहेत आणि आपल्याला कळत नकळत आपल्यापासून बायपास होतात. या सगळ्याची जाणीव तू करून देणारा एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं. हे नेमकं केव्हा वाटलं तुला? आता मी पत्रकार तर 90 सालापासून होतो. 2006 साली मी रॉयटर्समध्ये लागलो आणि रॉयटर्समध्ये लागलो तेव्हा माझ्याकडे कमोडिटी रिपोर्टर म्हणूनच मी लागलेलो होतो. आणि त्यावेळेला कमोडिटी म्हणजे प्रामुख्याने माझ्याकडे शेतमालाचं मार्केटचं होतं बाजारपेठा. तर तेव्हा मला जी माहिती गोळा करायला लागायची ती म्हणजे शेतमाल केव्हा, म्हणजे त्याची आवक किती आहे, मागच्या वर्षीचा साठा किती आहे, आयात आपण किती करणार आहोत, आयात निर्यात, हे 3-4 मेजर फॅक्टर असतात. पण ते करत असताना मला लक्षात आलं की ज्याला आपण उत्पादन म्हणतो तो मॉन्सून असा दक्षिणेकडून वरती सरकत जातो ना, आणि मग त्याप्रमाणे पेरणीच्या आणि काढणीच्या तारखा बदलतात. त्याप्रमाणे डाळी, अमुक डाळ असेल, हरभरा असेल, तांदूळ असेल, ह्याच्या ज्या बाजारामधली आवक आहे ती बदलत जाते. सगळी सोयाबीन वगैरे सगळ्याचीच. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तूर जी आहे ही काश्मीरपासून केरळपर्यंत सगळीकडे होते, परंतु सरप्लस उत्पादन ज्याला म्हणतात, मार्केटेबल सरप्लस, हे पहिल्यांदा कर्नाटकात होतं.
कर्नाटकातली तूर बाजारात आली की ताबडतोब महाराष्ट्रातली येते, म्हणजे लगेच भाव पडतात. महाराष्ट्रातली म्हणजे लातूरमधली आली की 10-15 दिवसात अकोल्याची येते, पुन्हा भाव पडतात. अकोल्याची तूर बाजारात आली की नंतर मध्य प्रदेशची येते, पुन्हा भाव पडतात. त्यामुळे तुरीचं हे शेतकरी हा नेहमी तोट्यात असतो. बरं तो इतका आहे की आपल्याकडे काही लोकांनी मग म्यानमारमध्ये जाऊन तूर लावली, म्हणजे म्यानमारमधल्या जमिनी घेतल्या. आता म्यानमारमध्ये कोणीच डाळी खात नाही, ते फक्त डाळ एक्सपोर्ट करतात आपल्याकडे. मोझांबिकमध्ये कोण डाळी खाणारे नाही आहेत, पण तिकडनं डाळ आपल्याकडे एक्सपोर्ट केली, आपणच डाळ खाणारे आहोत. हे जेव्हा संदर्भ लक्षात आले आणि मग मी अधिक ते वेगवेगळ्या गावी जाऊन ते तपासत होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे वा, मान्सून म्हणजे खरं ॲक्च्युली म्हणजे ते हे म्हणाले आपले अर्थमंत्री प्रणव कुमार मुखर्जी यांनी बरोबर म्हटलं होतं की त्यांनी एका अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं की मान्सून हा या देशाचा अर्थमंत्री आहे. तर त्या अंगाने खरं चाललं होतं माझं लिहायचं. पण त्याच्यामध्ये मग माझ्या लक्षात आलं की आधी आपण हे बेसिक लिहूया, भारत काय आहे ते माझ्या लक्षात आलं की तो मान्सून म्हणजे अख्खा. आणि कारण आपली आता म्हणजे मी नेशन स्टेट वगैरे चर्चा आत्ता केली आणि ती बरोबरही आहे किशोरने केलेली, पण त्याच्यामधला एक भाग असा होता की आपली आत्ता कॉम्पिटिशन कोणाबरोबर असते? पाकिस्तान बरोबर असते, बांगलादेश बरोबर असते, श्रीलंकेबरोबर असते. म्हणजे तुम्ही काय एक्सपोर्ट करता? टेक्स्टाईलमध्ये आपली कॉम्पिटिशन पाकिस्तान आणि बांगलादेशची आहे. चहाच्या निर्यातीबाबत आपली कॉम्पिटिशन श्रीलंकेशी आहे. कारण ह्या सगळ्याचं जे पर्यावरण आहे ते सारखं आहे. तेव्हा मी म्हटलं की पहिल्यांदा भारताचं करूया, मग आता पुढे मी मान्सून इकॉनॉमीकडे जाईन. आणि त्यातही हे बीच पडल्यानंतर मला वाटतं पहिली चर्चा आमची झाली होती, किशोरनेच बोलवली होती साताऱ्याला. तेव्हा नरेश ददीचंही होता, दत्ता बाळसराभाई आहे तोही होता, असे आम्ही काही लोक तिकडे बसलो होतो. आणि त्यानंतर ॲक्च्युली पुस्तकाची जी कल्पना आहे ना, ती पुस्तकाची मांडणी कशी करायची हे ॲक्च्युली प्रसाद मिरासदार त्यावेळेला याच्याबरोबर काम करत होता, स्टोरीटेल इंडियाबरोबर. तेव्हा त्याच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर मग हे सगळं आकार घेईल असं झालं. सुनील तांबेंनी अभ्यासपूर्ण आणि प्रगल्भ ग्रंथातून केवळ मॉन्सूनचाच नव्हे तर एकूणच सिव्हिलायझेशन मार्च काय असतो याचं एक प्रदीर्घ दर्शन आपल्याला दिलेलं आहे. भारतीयत्वाचे आणि भारताचे मान्सूनच्या विश्लेषणातून इतका सखोल वेध मी याच्या आधी कधी वाचलेला नव्हता. या ग्रंथामुळे तांबे आता राची ढेरे, दुर्गा भागवत, माधव गाडगीळ, वसंत गोवारीकर, गावगाडाचे लेखक आत्रे आणि अनिल अवचट अशा सृजनशील संशोधकांच्या मांदियाळीत सामील झालेले आहेत असं कुमार केतकर म्हणतात. त्याच्यामुळे आपण त्यांच्या ह्या नवीन आगमनासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत असं मला वाटतं. आता हे पाऊस प्रकरण इतकी वर्ष हाताळल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर किंवा भिजल्यानंतर पहिला पाऊस म्हणजे नेमका तुझ्यासाठी काय असतो? ऊन जरा जास्त आहे मी नाही म्हणणार, डोंट वरी. खरं सांगायचं झालं ना तर दरवर्षीचा मान्सून वेगळा असतो आणि दरवर्षीचा मान्सून हा नेहमीच म्हणजे कमालीचा एक्साइटिंग असतो. म्हणजे मी ह्या पुस्तकाच्या लिखाणात मी जेव्हा मान्सूनच्या आगमनासाठी केरळला गेलो तेव्हा मी खरा एकदम मायूस होऊन गेलो. म्हणजे 1 तारखेला येतो केरळला, आम्ही 8 तारखेचं जाण्याचं तिकीट काढलेलं, मान्सून नाही झाला. हो, तर तेव्हा मग हे जात असताना पण 8 तारखेला जेव्हा परत येतोय तेव्हा ते दर्शन घडलं. म्हणजे मी त्याच्यात लिहिलं की पेरियार नदीचा पूल खूप उंच आहे, काहीतरी 100-1 फूट उंच असेल. त्या पुलावरती मी उतरलो आणि बघितलं तर असा दूर पश्चिम घाट म्हणजे पूर्वेकडे ढग दिसत होते, जिकडे पेरियार नदी उगम पावते तिथपासून. मग नीट बघितलं तर ही ढग एकदम पार कोची बंदरापर्यंत किंवा त्याच्या पुढेपर्यंत होते. हां, म्हणजे तेव्हा मला कळलं आला मान्सून म्हटलं. कारण हा जो मान्सून म्हणजे वळवाचा पाऊस असतो ना, ते उंच ढग असतात आणि ते स्थानिक असतात. मान्सूनचे ढग असे 150, 200, 300 किलोमीटर लांब पसरलेले असतात. आणि तो जो बघितला तो मी इतका खुश झालो की आता म्हटलं पाऊस म्हणजे आता मान्सून येणार, म्हणजे आता हा वळवाचा पाऊस नाही. आणि पुढे आली गाडी आणि एअरपोर्टच्या बाहेर आम्ही थांबलो जेवायला, तिकडे पाऊस सुरू झाला. तेव्हा म्हटलं यस, दिस इज मान्सून. असं दरवेळेला मला केव्हा तो प्रत्येक वर्षीच मला हा वेगळा करता आला पाहिजे की हा वळवाचा पाऊस आहे आणि आता मान्सून सुरू झाला आहे.
आणि हे इकडे न बघता आलं पाहिजे आपल्याला, हवामान वृत्त न वाचता सांगता आलं पाहिजे असं मला वाटतं. तर मग आपली काहीतरी आपल्याला कळतं आहे. कारण मग तो मॉन्सूनचा रिदम आहे तो आपल्याला कसा गवसतोय आणि तो रिदम प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. म्हणजे इकडे वेगळा असतो. आता मी पाऊस आज सुरू झाला तेव्हा धर्मशाळाला म्हणजे हिमाचल प्रदेशात होतो. आता तिकडे जो येतो ना म्हणजे जुलै ऑगस्टमधला सगळं वाचतोय ढगफुटी वगैरे. आणि ते पण ते आपल्याला तिकडे राहतं म्हणजे मी राहत होतो त्याच्या बाजूलाच म्हणजे छोटा ओढा होता. आता आपल्याकडेची नदीच झाली ती. तर त्याच्यामध्ये ना तो एवढा पाऊस झाला की जो असं सोसाट्याने वाहतं पाणी आणि अशा प्रचंड मोठ्या शिळा खालती येतात आणि त्या एकमेकावरती आदळतात. ते आवाज येतात ना एवढे की असं वाटतं की भूकंप होतोय. तर असा जो प्रत्येक ठिकाणचा मान्सून आहे ना तो असा वेगळा असतो. हे पुस्तक वाचताना अनेक नवीन गोष्टी आपल्याला कळतात. आपलं जितकं वय असतं तितके पावसाळे आपण पाहिलेले असतात, तितका अनुभव तितके आपण भिजलेले असतो. परंतु पावसाबद्दल इतक्या अंगाने विचार केला जाऊ शकतो. आणि मॉन्सून हे जे 3-4 महिने असतात ते पर्यावरणामध्ये, भोवतालामध्ये, राजकारणामध्ये, आर्थिकतेमध्ये, सामाजिकतेमध्ये, सांस्कृतिकतेमध्ये इतका फरक पाडतात याचा विचार आपण कधीच केलेला नसतो. मला वाटतं हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांना या सगळ्याची जाणीव होईल आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारे पावसात भिजू असं मला वाटतंय. पावसाळ्यात पडणारा पाऊस आणि भूरचना यानुसार त्या प्रदेशातील जलचक्र निश्चित होतं. त्यानुसार पीक आणि पीक पद्धती ठरते. पेरणी आणि काढणीच्या तारखा ठरतात. पशुपालकांची कुरणं आणि त्यांच्या स्थलांतरांचे मार्ग निश्चित होतात. मासेमारीचं चक्र निश्चित होतं आणि त्यानुसार खाद्य संस्कृती सुद्धा ठरते. म्हणजे माशांचे वेगवेगळे प्रकार, पदार्थ, पावसाळ्यामध्ये असणारे पदार्थ, उन्हाळ्यामध्ये असणारे पदार्थ, खाद्य संस्कृतीवर तुझं विशेष प्रेम आहे. म्हणजे पावसावर जितकं प्रेम आहे तितकं खाद्य संस्कृती, तुझा एक संपूर्ण एपिसोडच तू खाद्य संस्कृतीवर केलेला आहे. त्यामुळे पावसाळ्याचे पदार्थ याचा सुद्धा याच्यामध्ये फार सुंदर उल्लेख आहे. सारांशानं विशिष्ट प्रदेशाचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन मान्सून आणि भूरचना निश्चित करतात. साहजिकच त्याचा परिणाम आपल्या सांस्कृतिक जीवनावर होतो. तो राजकीय जीवनावर होतो का, कसा होतो? हा चांगला प्रश्न आहे. आपण साधं बघा म्हणजे भारतीय हवामान शास्त्र विभागाने देशाची विभागणी 36 उपविभागांमध्ये केली आहे. ते 36 उपविभाग कोणत्या आधारावर आहेत तर त्याचं भूरचना काय आहे आणि तिकडे पाऊस किती पडतो याच्यावरती ते 36 उपविभाग आहेत. आपण समजा हवामान वृत्त तुम्ही आत्ता महाराष्ट्राचं ऐकायचं असेल, ऐकलं किंवा IMDचं पत्रक बघितलं तर त्याच्यात असं असतं गोवा आणि कोकण हा एक उपविभाग आहे, मध्य महाराष्ट्र हा दुसरा उपविभाग आहे, मराठवाडा हा तिसरा उपविभाग आहे आणि विदर्भ हा चौथा उपविभाग आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जी विकास महामंडळांची तरतूद आहे त्याच्यामध्ये विदर्भ विकास महामंडळ आहे, मराठवाडा विकास महामंडळ आहे आणि उर्वरित महाराष्ट्र आहे. तर ते असे म्हणजे हा राजकीय विचारच आहे ना. ती वैधानिक विकास मंडळांची स्थापना करण्याची मागणीच राजकीय आहे. आता दुसरं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आता झारखंड हे राज्य म्हणजे 1970 नंतर जी राज्य निर्माण झाली आहेत ना ती भाषावर प्रांतरचनेच्या आधारे नाही निर्माण झाली आहेत. तर ती निर्माण झालेली आहेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने जे उपविभाग मान्सूननुसार ठरवले त्यानुसार. उदाहरणार्थ झारखंड हा पूर्वीपासूनच उपविभाग होताच यांच्याकडे हवामान विभागाकडे. छत्तीसगड हा उपविभाग होताच. त्यानंतर झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा हा उपविभाग होताच. म्हणजे हवामान वृत्तामध्ये असंच सांगितलं जायचं आंध्रच्या व्हायच्यामध्ये की तेलंगणा आणि तटवर्ती आंध्र प्रदेश असं सांगतात. तसं पश्चिम बंगालचं पण बघा ते काय सांगतात की सब हिमालयन वेस्ट बेंगॉल आणि गँजेटिक वेस्ट बेंगॉल हे 2 उपविभाग आहेत. आपल्याला माहिती आहे तिकडे गुरखाल्यांची चळवळ आहे, त्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केलेली होती, आता त्यांना स्वतंत्र काउन्सिल मिळाल्या. हा राजकीय विचार आहे, हा त्या मॉन्सूनमधनंच निर्माण होतो आपल्याकडे.
आत्ता म्हणजे इतका जो संपूर्ण मराठवाडा सगळा पावसाने मॉन्सूनने तुझ्या सगळा, आता याच्यानंतर मला म्हणायचे ना पाऊस तुमचा मुसळधार पाऊस, ऊन वगैरे, गारवा. आता हे पुस्तक वाचल्यानंतर तू सुद्धा कडगऱ्यात उभा राहणार आहेस. याच्यामध्ये म्हणजे पावसाचा तू एक डेटा घेऊन स्वतः जाऊन अनुभवून एक सुंदर पुस्तक याच्या लिहिलं आहे. परंतु अनेक असे प्रश्न आहेत जे पावसामुळे आता अजून नवीन निर्माण झालेले आहेत. मराठवाडा कंप्लीट, आता जिथे पाऊसच पडत नव्हता तिथे पूर आलेले आहेत. या म्हणजे पावसाचा पर्यावरणाने आता हा जो समतोल बिघडवलेला आहे तो ऑब्विसली आपल्याला माहिती, माणसांनी हे सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे. पण तुझं काही वेगळा टेक आहे का याच्यावर? हां, वेगळा म्हणजे एक पहिली गोष्ट या पुस्तकामध्ये हे नाही आहे, परंतु आगामी पुस्तक म्हणजे झालेलं आहे काय की हवामान बदलामुळे म्हणजे जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचं टेम्परेचर आहे ते वाढत चाललेलं आहे. म्हणजे आता असं असतं की ज्याला आपण समुद्र असं म्हणतो त्याचे 3-4 प्रकार आहेत ना. म्हणजे आपल्याला माहिती आहे, एक तर अरबी समुद्र आहे, दुसरा बंगालचा उपसागर आहे, तिसरा हिंद महासागर आहे. हिंद महासागर हा खूप खोल असतो आणि त्यामुळे तुलनेने तिकडचं जे पाणी असतं हे थंड असतं. या उलट आपला बंगालचा उपसागर आहे हा उथळ आहे आणि तो 3 बाजूनी समुद्र तो वेढलेला आहे म्हणून तो उपसागर आहे. या उलट अरबी समुद्र, आता याच्यामध्ये असं असतं की टेम्परेचर वाढलं की म्हणजे मान्सूनचे वारे, मान्सून म्हणजे दिशा बदलणारे वारे, मान्सून म्हणजे पावसाळा नाही, दिशा बदलणारे वारे. हे जे वारे इकडनं ते काय होतात मे महिन्यामध्ये एप्रिल मेच्या सुमारास ते दक्षिणेकडून व्हायला सुरू होतात, वरती जातात, तिकडनं उलट जातात. दॅट इज फाईन. पण ते पाऊस घेऊन येतात कारण ते समुद्रावरनं येतात म्हणून आपल्याला पावसाळा महत्त्वाचा आहे. या समुद्राचं टेम्परेचर वाढल्यामुळे, तापमान वाढल्यामुळे अर्थातच पाणी जास्त कोसळणार. ते कुठे किती कसं कोसळणार याच्यावरती पुढे होतं आहे आणि याचा आपल्यावरती काय परिणाम होणार विशेषतः. म्हणूनच हे माझं पुढचं पुस्तकाचं हे आहे की मान्सूनच्या वेळापत्रकात काही बदल नाही आहे, परंतु आत्ता झालं तशा भीषण परिस्थिती ओढवलेली आहे की मराठवाड्यामध्येच ढगफुटीचं दृश्य पाऊस झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये किती झाल्या, मी मोजत होतो 130 ढगफुटी झाल्या. 130 ढगफुटी म्हणजे काय तर 1 मैलाच्या क्षेत्रामध्ये 100 मिलीमीटर पाऊस 1 तासात होणं. बापरे. म्हणजे मराठवाडा काय किंवा हिमाचल प्रदेश किंवा पंजाब, आपण समजा हा आत्ताच एवढा पाऊस झाला आहे, आपण समजा एकदम 1000 वर्ष मागे गेलो तर आपल्याला तो प्रलयच वाटेल. आज तो प्रलय वाटत नाही कारण खूप पुढे आहोत, परंतु तो प्रलयंकारीच आहे पाऊस आणि हा भीषण आहे. आता ही जे हवामान बदलाचे जे संकट आहे आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले जे प्रश्न आहेत ते माझ्या आगामी पुस्तकात मी ते लिहायला घेतलं आहे. दॅट वुड बी अबाउट मॉन्सून इकॉनॉमी. आत्ता आपण जे बोलतो, आत्ता जो उल्लेख झाला, मराठवाडा भिजलेला आहे सतत, एका ढगफुटीमध्ये किती पाऊस पडतो तू सांगितलंस. मला वाटतं पावसाच्या या प्रपातावर तुझं खूप प्रेम आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच मार्केजच्या देशामध्ये तू गेलास आणि 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूडमध्ये सतत पाऊस पडणारं ते जे काय आहे प्रकरण ते आपल्याला, आपण मार्केज हा आपल्या दोघातला एक महत्त्वाचा दुवा आहे असं मला वाटतं. तर एखादं पुस्तक लिहायचं आहे सुनील तांबेला तर तो तिथे जाणार, ते अनुभवणार आणि ते पाहणार, लोकांशी बोलणार आणि नंतर ते लिहिणार. याचं उत्तर देणारं पुस्तक मार्केजची गोष्ट ही आहे. ओके. तर मला असं वाटतं की त्या मार्केजच्या पुस्तकाबद्दल पण तू आता पुस्तक घेऊन लोक वाचतीलच, त्यामुळे फक्त या पुस्तकाबद्दल नको, पण तुझा जो प्रवास आहे इंटरेस्टिंग, मध्येच तू 3 वर्ष तिकडे जाऊन राहिला होतास, हा, हे जे सगळं प्रकरण आहे तर ते आपण नंतर बोलूया. मार्केजच्या पुस्तकाबद्दल, मार्केजबद्दल, आत्ता बदललेल्या कोलंबियाबद्दल, त्याचं घर तू पाहून आलास त्याच्याबद्दल, मर्सिडीज बद्दल बोलावंस असं मला वाटतं. आता मी 2-3 वर्षापूर्वीच मला कोलंबियाला जायची संधी मिळाली होती आणि तेव्हा मी ऑफकोर्स मार्केजचं जन्मगाव, त्यानंतर काय ते कार्तेहेना, या 2-3 शहरात मी गेलो जिकडे मार्केजच्या बऱ्याचशा साहित्यकृती घडल्या आणि
ते बघत असाल. म्हणजे उदाहरणार्थ कार्तेहेना शहरामध्ये जी लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा ही कादंबरी बरीचशी कार्तेहेना शहरात घडते. आणि त्या कादंबरीमध्ये म्हणजे तिकडे दाखवतं. म्हणजे एक गंमत अशी आहे की मार्केटचं घर मी बघितलं तिकडे कार्तेहेनाला त्याने बांधलं ते. तर त्याची गोष्ट पण चांगली आहे, इंटरेस्टिंग आहे की मी तिकडे गेलो म्हणून मला ती कळली. ती विकण्याची ना? हो. तर ती मार्केटचं कोलंबियाचं असला तरी कोलंबियामध्ये घर नव्हतं आणि तो मेक्सिको सिटीमध्ये राहत होता. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्याकडे भरपूर पैसे आले. अर्थात पुस्तक विक्रीतूनही येत होते, पण नोबेल मिळाल्यानंतर आता इन्व्हेस्ट करूया, आपण एक कोलंबियामध्ये घर बांधूया. तर घर कुठे बांधायचं, तर समुद्रकिनारी, जिकडनं समुद्र दिसला पाहिजे असं. आणि त्यातही जुनं कार्तेहेना म्हणजे ज्याला गाव वेस आहे असं, अशा त्याच भागामध्ये मला घर बांधायचं आहे. तर हा जेव्हा आला तेव्हा लोक, आता मोठा माणूस त्याचं नाव कळलेलं होतं त्यामुळे सगळेजण त्याला भरपूर म्हणजे किंमत वाढवून सांगायचे. तर मग तो म्हणाला, हे म्हणजे कितीही श्रीमंत तो तसा मिळून लेखकच होता. तर त्याने मग एका आर्किटेक्टला पाठवलं की तू जाऊन हे कर, पाहणी कर तिकडे. मग आर्किटेक्ट तिकडे गेला आणि मग त्याने बघितलं, त्याने एक प्रॉपर्टी आयडेंटिफाय केली. तो म्हणाला ही प्रॉपर्टी बरी आहे. तर आणि तो प्रिंटिंग प्रेस होता ॲक्च्युली. तर तो ते आणि ती आपली प्राईस जी आहे, किंमत जी आहे परवडेल आपल्याला. फक्त त्या माणसाचं अट एवढीच आहे की जो पर्चेसर आहे त्याच्याशी मला एकदा भेटायचं आहे, त्याला एकदा भेटायचं आहे. पण तुम्ही काय काळजी करू नका, कारण तो माणूस आंधळा आहे, त्यामुळे तो काय मार्केज म्हणून ओळखणार नाही. आणि मग मार्केज अर्थातच विमान पकडून आला कार्तेहेनाला लगेच मेक्सिको सिटीवरनं. आणि तिकडे गेला तर तो बोलत असताना त्याने सांगितलं, तर तो आंधळाच माणूस होता, त्या प्रिंटिंग प्रेसचा मालक होता, पण त्या अंधत्व आलेलं होतं, जन्मांधळा नव्हता. त्याने ऐकल्यानंतर म्हणाला, मिस्टर मार्केज, मी तुम्हाला ही का प्रॉपर्टी कमी किमतीत का देतोय तुम्हाला माहिती आहे का? तो म्हणाला, नाही का? तो म्हणाला, असं आहे, तुमची पायरेटेड कॉपीज काढून मी भरपूर लाखो रुपये कमावलेत आणि त्याची परतफेड करण्यासाठी मी तुम्हाला हे देतोय. क्या बात आहे. म्हणजे आत्ताच मध्ये आपण फेसबुकवर विनोद कुमार शुक्ल यांच्या रॉयल्टी बद्दल वाचलं. म्हणजे पुस्तकं विकून, कालच मी फॅन्ड्रीवर एक पुस्तक झालं, त्याच्या प्रकाशन समारंभाला तुडुंब गर्दी होती. न्यू इरा नावाचं एक पब्लिकेशन, तोही माणूस खूप पैसे, म्हणजे ती प्रकाशन संस्था खूप पैसे कमावते आहे. चांगलं वाईट असं तसं जे काही असेल ते लोक विकत घेत आहेत पुस्तक रूपामध्ये आणि पैसे खर्च करून घेत आहेत आणि वाचतायत. ही गोष्ट महत्वाची आहे असं मला वाटतं. आणखीन एक किस्सा सांगतो कोलंबियाचा. कार्तेहेनाची जी गोष्ट म्हणजे प्रेमकथा आहे ती. आता ती प्रेमकथा म्हणजे ती काय ती नायिका तिची काय तिचं नाव, लव्ह इन द टाइम ऑफ कॉलराची फर्मिना डासा. फर्मिना डासा. आता ह्यांचं तिकडे असं लोकांची म्हणणं आहे की ते एका चौक, आणि ते मार्केटचं घर त्या फर्मिना डासाचं म्हणजे जे काय त्या कथेमध्ये उल्लेख केलेला चौक आहे आणि ते जे घर आहे इथपासून एक म्हणजे हाकेच्या अंतरावर आहे. ॲक्च्युली ही एक गंमत होतं, हाकेच्या अंतरावर आहे. आणि तिकडे लोक असं दाखवतात हे जे घर आहे ना हे त्या कादंबरीतल्या फर्मिना डासाचं आहे. इव्हन आत्ता जो सिनेमा आला लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरावरती हॉलिवूडने काढला, त्याच्यामध्ये तेच घर वापरलं तिचं, म्हणजे ते फर्मिना डासाचं घर असंच दाखवलंय. इतकं ते लोकांना रुजलेलं आहे की ते काल्पनिक असेल पण तू ह्या घरातनं ती प्रेरणा मिळाली आहे असं आहे. आणि सगळ्यात गंमत म्हणजे तो जो हा आहे फ्लोरेंटिनो अरिझा जो आहे, जो तिच्या प्रेमात असतो. आता ना फार कमी लोकांनी ना, म्हणजे मी ते तिकडे बोललो त्या चौकामध्ये होतो तिकडे फर्मिना डा म्हणजे फ्लोरेंटिनो अरिझा ती प्रेमपत्र लिहायला जायचा. पत्रलेखक असतो तो, कारण अनेक जण हे निरक्षर आहेत ते आपल्याला मैत्रिणीला मित्राला पत्र त्याच्याकडनं लिहून घ्यायचे. त्या सिमोन द बोलिव्हार चौकात होतो, तिकडे गप्पा मारत होतो. तेव्हा मला त्या कादंबरीला कळलं की फ्लोरेंटिनो अरिझा हा म्हणजे 100% स्पॅनिश नव्हता, तर तो एका बाईचा मुलगा तिथं, म्हणजे तो एका बिगर स्पॅनिश, म्हणजे तिचं ती काय रक्तावरनं ठरतं की याच्यामध्ये किती रक्त आहे याच्यावरनं तिकडे ती जात ठरली जाते. तर तो तसा आहे अक्षरशः जात, त्याला तिथे एस्ट्रॅटो म्हणतात. आणि ते माझ्या लक्षात आलं. आणि मग ते आता माझं आगामी पुस्तक येत आहे गाबोच्या गावात,
त्याच्यामध्ये मी त्या कास्टा सिस्टीमचा अधिक त्याच्यात जाऊन आढावा घेतलाय की हे कास्टा सिस्टीम बद्दल तू या पुस्तकातही आहे, जात जमात, हो या पुस्तकातही आहे. आणि तिकडची कास्टा सिस्टीम आजही कशी आहे वर्किंग, आणि ते मार्केटच्या कादंबरीत कसं येतं, त्या फ्लोरेंटिनो आरिझाचं कॅरेक्टरच त्यामुळे कसं बदलतं, कारण तो स्वतःला कमी हलक्या दर्जाचा समजतोय, कारण त्याचं रक्त शुद्ध नाही आहे. शुद्ध रक्त ही कास्टा सिस्टीमची कल्पना आहे. आणि इथे कास्ट सिस्टीममध्ये शुद्ध रक्ताची काही भानगड नाही आहे, ती आलेली आहे, ती इकडनं आणलेली आहे आपण, म्हणजे पोर्तुगीजांमुळे आलेली आहे. तू तिकडे असताना पाऊस पडला होता का? हा, आता हा चांगला प्रश्न आहे. त्याच्यात असं आहे की बोगोटाला रोज जवळपास पाऊस पडतो. बोगोटा 7,000 मीटर उंचीवरती आहे. रोज 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 पाऊस पडतो. रोज पाऊस पडतो. अँडीज पर्वतात आहे ना, वरती येते, ते काय झालं पडतो. खालती क्वचित पडतो, कुठे कॅरेबियन मध्ये, जिकडे मार्केटचा जो प्रदेश आहे तिकडे क्वचित पाऊस पडतो. आणि यस, एक आहे की मार्केटचं बरोबर आहे की कॅरेबियन हा इतका रंगतदार प्रदेश आहे की ऑलवेज म्युझिक आणि डान्स हा सतत, म्हणजे संध्याकाळी किनाऱ्यावरनं जात असताना इतकी ते मुलं मुली सगळे, इवन भल्या पहाटे समुद्रकिनारी मुलं नाचत असायची आणि साऊंड सिस्टीम वगैरे लावून गाणी बिणी तुफान. म्हणजे हा, आणि तिकडे तो, कारण ते वॉर्म क्लायमेट आहे, आणि तिकडे त्यांनी मला असं सांगितलं की या वॉर्म क्लायमेटमधली माणसं अधिक फ्रेंडली असतात, वेरज बोगोटाला कोल्ड क्लायमेट आहे, एकदम उंचावर आहे, तर तिकडची माणसं अशी वेलकमिंग नसतात. तर तो बोगोटा हे मला असं वाटलं की इट्स अ काइंड ऑफ गेटेड कम्युनिटी, वेरज कॅरेबियन खालती एकदम मजेदार होतं सगळं. कोणाच्याही घरात जातायचं, म्हणजे मार्केटच्या गावावरनं येताना कुठे थांबलो तर ते असे, आणि ते आपल्यासारखेच असतात, ते सगळं उकाडाच आहे ना, हे सगळे उघडे वागडे हिंडत असतात, मस्त असतं ते. आणि म्युझिक त्यांच्या एकदम अंगात भरलेलं आहे. बियर वगैरे, बियर हो सगळं चालू असतं दिवसभर. बियर. आर्य एक देशात पहिल्यांदा आले आणि इथे का आले याची कारणमीमांसा तू या पुस्तकामध्ये दिली, आणि ते इथे का आले, त्यांचं आगमन कसं झालं, त्याला कारणीभूत पाऊस कसा होता, आणि इतकी भौगोलिक परिस्थिती कशी होती, हे लिहिलंय, त्याच्याबद्दल थोडंसं. ओके, हां, सेंट्रल एशिया आहे ना, म्हणजे आपण तो नकाशा बघितला सेंट्रल एशियाचा, तर इकडे ईस्टर्न स्टेप्स आणि वेस्टर्न स्टेप्स. स्टेप्स म्हणजे गवताळ प्रदेश, जिकडे झाडं उगवत नाहीत, मोठी झाडं होत नाहीत असा. तर ते सगळे हे पशुपालक इकडून तिकडे तिकडून इकडे असे जायचे आणि हे करायचं काय, हिवाळ्यासाठी बेगमी करायची काहीतरी, कारण पशूंना जगवणं पण अवघड असायचं. आता या ह्याच्यामध्ये जिकडे मध्ये मध्ये जी ही आहेत ना, काय ओएसिस, म्हणजे फरगाना व्हॅली, जिकडनं बाबर आला, ती दॅट इज अन ओएसिस ॲक्च्युली, फरगाना व्हॅली. त्यानंतर हे जेव्हा, आणि म्हणजे हिंदुकुश पर्वताच्या पलीकडनं जेव्हा आर्य यायला लागले, म्हणून तो ऋग्वेदामध्ये इंद्र जो आहे तो मोठा देव आहे, कारण इंद्र याचा नाश करतो. मी दिलाय संदर्भ सगळ्यांचा की तो म्हणून इंद्र, आणि त्याला मानणारे, इंद्राला देव मानणारे लोक आजही त्या हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याला कलाश लोक जे आहेत, कम्युनिटी आहे ती आजही आहे, आणि तेही इंद्रधनुष्याला इंद्रवज्र म्हणतात, आणि तेही याचंच पालन करतात असं आहे. तर ते इकडे आले, आणि त्यांना जेव्हा हे पावसाचं पाणी मिळालं, त्याच्यानंतर मग इंद्र हा पावसाची देवता झाला आहे. आणि म्हणून, आणि आर्यांचे ना सगळे देव आकाशात होते, जमिनीवरती कोणतेच देव नव्हते. ते आर्य आले, आणि त्यात म्हणून तर तो हा चॅलेंज करतो ना कृष्ण इंद्राला, की या इंद्राला कसलं काय नैवेद्य दाखवत आहे, मी इकडचा देव आहे, मला द्या नैवेद्य, मी खाऊन दाखवतो बघा. आणि म्हणून मग इंद्र चिडतो आणि खूप पाऊस पाडतो. पण ते मथुरा जिल्ह्यामध्ये आहे, अन्योन गावापासून राधाकुंड असं एक जवळपास किती 2-4 किलोमीटरचं टेकाड आहे, 100 फूट उंचीचं आहे, आणि तिथे त्यालाच गोवर्धन म्हणतात. आणि त्या गावातली गुरं सगळी आजही त्याच डोंगरावरती चरायला जातात, कारण बाजूला शेत आहेत, त्यामुळे ते तिकडेच जातात चरायला. दिस इज इंटरेस्टिंग. 7 आसराबद्दल याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आणि पावसाशी संबंधित ज्या लोककथा आहेत किंवा दंतकथा आहेत त्यांचा फार त्रोटक असा उल्लेख आहे, पण फार इंटरेस्टिंग प्रकरण आहे. तर 7 आसरा हे प्रकरण
आपल्याकडून तिथपर्यंत बिहार वगैरे पर्यंत पोहोचलेलं आहे की ते आधी होतं की कसं आहे याच्याबद्दल? मी त्याच्यामध्ये लिहिलं की 7 रास्ता म्हणजे ऍक्च्युअली ती कृत्तिका नक्षत्रावरनं आलेलं आहे आणि कृत्तिका नक्षत्र केव्हा असतं तर साधारणपणे ते मे महिन्या म्हणजे सूर्य कृत्तिका नक्षत्रामध्ये मे महिन्यात असतो आणि त्यावेळेला पाऊस होतो एप्रिल मे, ते मी दिलंय त्याच्यात. तो जो भाग आहे ना त्याच्यातनं ते आलेलं आहे आणि तो कुठेही तसाच पाऊस होतो कृत्तिका नक्षत्रात असताना. कारण वळवाचा पाऊस ज्याला आपण म्हणतो किंवा मान्सून पूर्व पाऊस जो आपण म्हणतो तो आपल्याला भारतात सगळीकडे भेटतो. असं काही नाही फक्त महाराष्ट्रातच आहे किंवा कोकणातच आहे, तो केरळमध्ये आहे. तो म्हणजे इतकं इंटरेस्टिंग आहे ना की मान्सून आपल्याकडे पश्चिमेकडनं येतो, इथे आसाममध्ये तो दक्षिणेकडनं येतो, बंगालमध्ये आपल्या या म्हणजे गंगेच्या खोऱ्यात तो पूर्वेकडनं येतो. असं त्याचे वेगवेगळे आहेत त्याच्या दिशा. परंतु क्रम हाच असतो, आधी वळवाचा पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस जो स्थानिक असतो, त्या स्थानिक तापमान वाढल्यामुळे निर्माण होणारे ढग, त्यामुळे ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मग पाऊस आणि त्यानंतर संथ लयीतला पाऊस. आणि हा जो रिदम आहे ना, हा रिदम तुम्हाला मेघ मल्हारमध्ये ऐकायला मिळतो. म्हणजे आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक हिंदी गाणी जी फेमस आहेत, जी मेघमल्हार मध्ये बांधलेली आहेत, आणि तू पावसाचा रिदम आणि त्या गाण्यांचा रिदम आणि त्या समाज जीवनाचा रिदम याची सांकड तू त्या पुस्तकांमध्ये घातलेली. या पुस्तकातलं मला सगळ्यात आवडलेलं प्रकरण कुठलं असेल तर ते आहे एवढीशा पक्षाचं, चातक पक्षाचं. ते खूप इंटरेस्टिंग तू आणि ते त्याच्याबद्दल तू जरा सांगावंस असं मला वाटतं. सरक दिदा पाणी दे. तर सरक म्हणजे नेपाळी किंवा त्या भाषेमध्ये आकाश. तर तो आकाशाकडे ॲक्च्युली मी फेब्रुवारी मार्चमध्ये जेव्हा तिकडे होतो तेव्हा मला तो एक भयंकर कटकट होत होती त्या आवाजाची. म्हणजे नकोता, म्हणजे डोकं उठायचंच त्या आवाजाने. आणि तर पहिल्यांदा त्या बिमला ताई होत्या, त्या बिमला दिदीला मी म्हटलं कोण आहे पक्षी, ते म्हणाला आपण बडबड करायला लागलो की तो शांत होतो. मग आता कुठे एकटं बोलणार कोणाशी. त्यानंतर मग दुसरे एक आले, ते मला म्हणाले की नाही तो वो चोली आहे, चोली पंछी है, वो खड़ का पानी नहीं पीता है, वो सिर्फ बारिश का पानी पीता है, तो इसलिए वो चिल्ला रहा है पानी दो, सरक दिदा पानी दो, सरक दिदा पानी दो. अच्छा, तर काय गोष्ट. मग तेव्हा मला कळलं की हा चातक आहे. मग चातकाची ही जी गोष्ट आहे ती मग त्याच्यामध्ये ती गोष्ट आहे आणि मग ती गोष्ट ऐकली. त्याच्यानंतर मग तेव्हा मला वडिलांनी शिकवलेलं एक सुभाषित आठवलं. नंतर मग त्याने ज्यांच्याशी बोलत होतो त्यांनी तुलसीदासाचं हे सांगितलं आणि मग मी अर्थातच याच्याकडे वळलो सगळ्या पक्षीशास्त्राकडे. म्हणजे मग मी त्यानंतर सलीम अलींचं पुस्तक वाचलं. त्याच्याशिवाय हे जे ट्रॅकिंग जे करतात पक्ष्यांचं त्या वेबसाईट्स बघितल्या, तिकडचं ॲप्लिकेशन काय आहे ते बघितलं आणि मग तो लिहिला लेख. म्हणजे चातक पक्षी जिथे पाऊस पडतो फक्त तिथेच जगतो असं तू लिहिलं. हो, चातक साधारणपणे म्हणजे ही जी ऑब्झर्वेशन्स आहेत ती सगळी म्हणजे गुगलने एक ॲप तयार केलं आहे. त्याच्यामध्ये समजा मला आत्ता इथे चातक दिसला तर मी ते नोंदवलं तर तिकडे येतं की बाबा इतक्या तारखेला इतक्या वाजता सुनील तांबेने इकडे चातक बघितला. त्याच्यानंतर दुसऱ्या तू कोकणामध्ये बघितला, त्या सगळ्या नोंदी होतात. आणि नंतर त्याच्यावरती आपण सुपर इम्पोज केला ना ॲडव्हान्स मान्सूनची ॲडव्हान्समेंट कशी झाली, ॲडव्हान्स कसा झाला आहे, तर आपल्याला कळतं की मान्सूनच्या आधी तिकडे चातक पोचलेला असतो. आणि मान्सून झाला म्हणजे तो कोकिळेसारखा पक्षी आहे, तो दुसऱ्याच्या याच्यात अंडी घालतो घरट्यात. म्हणजे सातबाई हे त्याचे मेन टार्गेट. जसं कोकिळा कावळ्याच्या घरात घालते तसे हे सातबाईच्या घरात अंडी घालतात. आणि ती अंडी म्हणजे मान्सूनच्या आधी तो पोचतो, अंडी बिंडी नंतर तो कार्यक्रम होतो आणि ती तो येतो इकडनं दक्षिण आपल्या पूर्व आफ्रिकेतून आणि ते आटपलं की ते जातात परत पक्षी उडून. म्हणजे ऑक्टोबरला जेव्हा मान्सून परत फिरतो ना, परतीचा मान्सून आपण म्हणतो की तो ईशान्य मान्सून, त्याच्याबरोबर ते जातात तिकडं आफ्रिकेत पुन्हा. म्हणजे मुलं आणि बापलेक आणि मुलं सगळे पळत जातात.
व्यापारावर खूप मोठा परिणाम म्हणजे आधी जहाजं यायची ती अरबस्थानहून कुठून यायची ती शिडामध्ये तिकडनं वारा भरून ते लोक इथपर्यंत यायची वाऱ्याची दिशा बघून आणि संपूर्ण तो वारा फिरेपर्यंत इथे त्यांना थांबावं लागायचं. तो व्यापारावर काय परिणाम होतो याचं छोटंसं काहीतरी. व्यापाराचं असं आहे, हा एक भाग आहे की अरब म्हणजे हे असं होतं की आणि व्यापारामधले जे सगळे तंटे बखडे जे काय असतात ते सगळे सोडवायला शरिया कायदा वापरला जायचा. आणि त्यामुळे केरळचे जे कोण आता हिंदू म्हणायला पाहिजे, हिंदू राजांनी शरिया कोर्ट म्हणजे काझी कोर्ट स्थापन केलेली होती. या काझी कोर्टामध्ये सगळे लोक न्याय मागायचे, म्हणजे हिंदू, मुस्लिम, काय ते ज्यू, त्यानंतर ख्रिश्चन, त्याच्याशिवाय इराणी, त्याच्याशिवाय चिनी, हे सगळे लोक. आणि कोणी अशी तक्रार केलेली नाही आहे की आमच्यावरती हे मुसलमानांना धार्जिणं आहे वगैरे असं होतं. त्यामुळे त्याच्यातनं तो सर्वधर्म समूह इथपर्यंत आपल्याकडे आला. आता दुसरा व्यापाराचा मार्ग आहे तो म्हणजे मध्य आशियाशी, म्हणजे त्या खैबर खिंडीतला. तर खैबर खिंडीमध्ये आपले व्यापारी एकदम फार इकडे गेले होते ना, बुखारा वगैरे वगैरे, रशियापर्यंत काही गेलेत. आणि ते सेटल अफगाणिस्तान तर जवळपास प्रत्येक गावामध्ये एक बनिया असायचा. आणि कारण त्याचं असं आहे की मुस्लिम धर्मामध्ये व्याज द्यायला बंदी नाही आहे, व्याज घ्यायला बंदी आहे. आणि कुठचाही व्यापार करायचा असेल तर व्याज किंवा कर्जाशिवाय होत नाही असं असतं. या मुद्द्याला नैऋत्य मान्सूनचे वारे शिडात भरून 6 सोमनाथच्या बंदरात यायची आणि परतण्यासाठी ईशान्य मान्सूनची वाट पाहायची. त्यामुळे या किनारपट्टीवर अरबांनी वस्ती केली, मशिदीही बांधल्या गेल्या. तिथे शैव होते, बौद्ध होते, जैन होते. घोड्यांचा व्यापार, पश्चिम आशियाई स्पर्धा अफगाणिस्तानाशी होती. गझनीच्या संपत्तीचा मुख्य स्रोत होता. घोड्यांच्या व्यापाराचा महमूद लुटारू होता, अरब व्यापारी. इतकं सगळं तू कधीपासून, म्हणजे केतकरांनी पण हा प्रश्न त्याच्यात विचारलाय, कधीपासून एवढं सगळं तू गोळा केलंस? आणि याचं आश्चर्य वाटतं खरोखर हे पुस्तक वाचताना. तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा पावसाबरोबर आपण पावसाची भावगीतं, फिल्मी गीतं पाहिलेली आहेत, चित्रपटातला पाऊस पाहिलेला आहे, दुष्काळामुळे न आलेला पाऊस पाहिलेला आहे, आत्महत्या पाहिलेल्या आहेत. परंतु खरोखर पाऊस म्हणजे काय, पावसाचं आर्थिक गणित म्हणजे काय, सामाजिक सांस्कृतिक गणित म्हणजे काय, पावसातली भावनिकता म्हणजे काय, कविता म्हणजे काय, आणि साहित्यामध्ये येणारा पाऊस काय, या सगळ्या अंगांना जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला पाहिजे असं मला वाटतं. मला म्हणजे खूप काही मी मार्क पण करून आणलेलं होतं, परंतु आता वेळ खूप झालेली आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करीन की अतिशय म्हणजे एकासा ढग हातात द्यावा तसं हे पुस्तक अतिशय छोटेखानी त्यांनी छापलेलं आहे, अतिशय सुंदर छापलेलं आहे. पुस्तक वाचतो किंवा वाचक जेव्हा हातामध्ये तो घेतो आणि त्याला एक फील येतो, तसा फील काहीतरी या पुस्तकाचा आहे. आणि हे कव्हर जे आहे ते खरोखरच मऊ ढगांसारखं आहे, मऊ ढगांसारखा आहे. आतला मजकूर हा खरोखरच अर्थाने लदबदलेला आहे. आणि पावसामध्ये भिजता भिजता या शेवटचं पान जेव्हा तुम्ही उलटाल तेव्हा खरोखरच तुम्ही परतीच्या पावसाकडे बसून पुन्हा पावसाळा कधी येईल याची वाट पाहत असाल याची मला खात्री वाटते. धन्यवाद. धन्यवाद.